आणि चंद्रपूरमध्ये अनेक ठिकाणी मतदार यादीमध्ये मतदारांची नावं सापडत नसल्याच्या तक्रारी समोर आल्यात। एका कुटुंबात राहणाऱ्या दोघांची नावं मतदार यादीत नाहीयेत, त्याच कुटुंबातील एकाचं नाव यादीमध्ये समाविष्ट आहे। अनेकांची नावं मतदार यादीतून गायब झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्यात। एकीकडे प्रशासन 100% मतदान करून घेण्यासाठी अनेक प्रयत्न करते, मात्र ग्राउंडवरची वस्तुस्थिती काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो। हे दोन मतदार आहेत, म्हणजे ही मुलगी आहे, हिचं मतदान इथेच आहे, मात्र यांचं मतदान सापडत नाहीये। यांचंही मतदान सापडत नाहीये। यांच्या पतीने मतदान केलंय, मात्र यांचं नाव इथे सापडत नाहीये। तुम्ही मला सांगा, कुणाचं मतदान केलंय आणि कुणाचं सापडलेलं आहे? माझं झालेलं आहे, माझं मिसेसचं नाही झालेलं आहे। बरं, इथेच करता? हां, इथेच। प्रत्येक वेळी इथे करता? हां, इथेच। काय सांगताय? नावच नाही। तुमचं नाव आहे? माझं नाव येत आहेच नाही। आम्ही जिबले साडी म्हणी नाही का, ते तर केलं होतं 5 वर्ष। आता हे 5 वर्ष झाले येतच करत, पण आज झालंच नाही। सगळ्या मुलाचे नाव आहे माझे, पण विना उईकेचं नाव नाही आहे। माझं पण माझ्या वोटिंगमध्ये नाव नाही आहे। वोटिंग कार्ड पण आहे, आधार कार्ड पण आहे। माझ्या हस्बंडचं नाव आलेलं आहे, पण माझं आणि मुलीचं आहे, माझं नाही आहे एकटीचं। तर याच्यासाठी मी काय करावं? मला तर वोटिंगचा अधिकार आहे आणि नाव नसल्यामुळे मी इथे किती सेंटरवर जाऊन आली, पण माझं नाव नाही आहे त्याच्यामध्ये। किती तासापासून फिरताय? मी 9 वाजेपासून फिरत आहे। आम्ही 9 वाजतापासून फिरत आहोत। पटेल शाळेमध्ये गेले, तेथून येता आले, येतं बी नाव नाही भेटलाय, तर लगेच हिंडू हिंडू परेशान मध्ये आहे। पण आपण टाकू नाही ना, करू नाही ना मतदान, टाका म्हणून इच्छा आहे। आपण आता एकटा जीव आहे, 2 मुली आपल्या घरी गेल्या, मतदानाची जरुरी आहे ना, आपलं कधी कोणी कामही पडते। या सगळ्यांचा गोंधळ मात्र उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय। प्रशासन जरी दावा करत असलं तरी ग्राउंडवरची वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळते की अनेकांची नावं मतदान यादीमध्ये सापडत नाहीयेत। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।